सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान। धुळे शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या मुख्य जलवाहिनीला पुन्हा एकदा मोठी गळती लागल्याने लाखो लिटर शुद्ध पाणी वाया जात आहे। अवघ्या 4 दिवसांपूर्वी दुरुस्ती करण्यात आलेली ही जलवाहिनी पुन्हा फुटल्याने ठेकेदाराच्या कामाच्या गुणवत्तेवर गंभीर प्रश्न उपस्थित झाले। गळतीमुळे मोठ्या प्रमाणात पाणी नागरिकांच्या कॉलनी परिसरात शिरले असून संपूर्ण परिसराला नदीचे स्वरूप आले आहे। या प्रकारामुळे नागरिकांनी महापालिकेच्या ढिसा कारभाराविरोधात तीव्र नाराजी व्यक्त केली आहे। वारंवार होणाऱ्या गळतीमुळे नागरिकांच्या कररूपी पैसा वाया जात असल्याचा आरोपही स्थानिकांनी केलाय। जलवाहिनीची तात्काळ आणि कायमस्वरूपी दुरुस्ती करून लाखो लिटर शुद्ध पाण्याचा अपव्यय थांबवावा अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे। ही पाईपलाईन अक्कलपाडा धरणातून चक्करबर्डीकडे जाणारी लाईन आहे। पाईपलाईन ही फुटलेली आहे। 15 दिवसापूर्वी ते काम करत होते, पण त्यांनी काय अर्धवट काम सोडून निघून गेले आणि आता ती 1:30 वाजेपासून रात्रीचे 1:30 वाजेपासून ही पाईपलाईन फुटलेली आहे। पूर्ण कॉलनी परिसरात पाणीचा निचरा होतो आहे। पुऱ्या कंपाऊंडमध्ये पाणी घुसून गेलेलं आहे। आम्ही नगरसेवकांना फोन लावतो, फोन उचलत नाही। या पाणी पुरवठ्याला लक्ष्मण पाटीलला लावला फोन, तो म्हणता माझं काम नाही आहे। हे असे चाल ढकलपणा करतात, इथं कोण लक्ष घालाल? तर आयुक्त साहेबांनी आमची विनंती आहे ते एवढं हे पाण्याचा निचरा बंद करून आणि व्यवस्थित हे करावं असं विनंती। जागर जनस्थानसाठी रूपक बिरारी, धुळे।